आजकाल एक ट्रेंड चालू आहे पुण्यामध्ये. पुण्याचं नाव खराब केलं जातंय की बाहेरून आलेल्या मुलींमुळे घाण झाली आहे. अरे बिंडोक लोकांना त्यांचे घरचे पुण्याला पाठवताना सांगून पाठवतात. आणि मुली बाहेरून आल्या म्हणजे महाराष्ट्रातच आहेत ना, महाराष्ट्रातूनच आलेत ना. पुण्यातल्या पोरींना वन नाईट स्टँड आणि बॉडी काउंटवरून बदनाम करणारे माहिती वेगळ्या लेवलचे असतात. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर कसं आहे, तुमचं आयुष्य नेटफ्लिक्सचं सिरीज आहे. कोणाचे किती एपिसोड झाले, कुठे स्किप केलं, कुठे पॉज केलं, हे पब्लिकला सांगायची गरज नाही. समजलं का? क्या बात है सर, क्या बात है सर. हे ते बघून घेतील. बरोबर. मुलांनी बॉडी काउंट सांगितला तर भाई मास्टर प्लेअर, आणि मुलींनी बॉडी काउंट सांगितला कॅरेक्टर डील आहे. सब दोगलापन क्या बना रहे हैं? हा हिपोक्रसी आहे, इक्वेलिटी नाही. बॉडी चॉईसेस ह्या कन्सेंटवर आणि कम्फर्टवर ठरतात. तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरच्या TRP वरून नाही. बॉडी काउंटने मुली मोजायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची ब्राउझर हिस्ट्री डिलीट करा, मग त्याच्यावरती बोला. प्रत्येक वेळी मुली चुकीच्या नसतात, कुठे मुलं पण चुकीच्या असतात. पुण्यातल्या पोरी इंडिपेंडेंट आहेत. करिअर, स्टडी, वाईफ सगळं बॅलन्स करून स्वतःचं आयुष्य जगतात किंवा जगण्यासाठी तिथे येतात. त्या लिमिटेड एडिशनमध्ये मोडतात, त्या कुठं मिळणार पण नाहीत. आणि तुमच्या गल्ली पॉलिटिक्ससाठी चीप रिव्ह्यू देत बसणं हे त्यांच्या गरजेसाठी नाहीये. सो नेक्स्ट टाइम कुणी पोरीवर जजमेंट पास करायला लागलं की त्याला डायरेक्ट सांगायचं, भाऊ तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट झेरॉक्स सेंटरवर टाकून घे, मग दुसऱ्यांना शिकवायला ये आणि जाताना फॉलो करून जा. नेक्स्ट टाइमला उपयोगाला येईल. धन्यवाद.